नमस्कार मंडळी, मी पूजा. आज आपण बनवणार आहोत सगळ्यांची आवडती छोले रेसिपी, ती अगदी सोप्या पद्धतीने. आपण छोले रात्रभर छान भिजू घालून ठेवलेले होते. आता आपण सकाळी उठल्यानंतर ते छोले छान भिजलेले आहेत आपले. आता आपण ते कुकरमध्ये लावून घेणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण कुकरमध्ये छोले टाकून घेतले, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. मी याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकलेले आहे, कारण की ते मुलं पण पितात आणि कडधान्याचं पाणी पौष्टिक असतं. आता मी हळद आणि मीठ टाकून छान त्यांना हलवून घेतलेले आहे. आता आपल्याला त्याचे 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायचे, जेणेकरून ते मऊ शिजले पाहिजे. मी याच्या आता 6 शिट्ट्या करून घेतल्या बरोबर. आता आपण मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघतोय. टमॅटो घेतले 2, लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे 10 ते 12, 2 कांदे घेतले आहेत, कोथिंबीर, अर्धा टीस्पून आपण जिरे घेतलेले आहे. आता आपण याचं वाटण बनवून घेणार आहोत. याच्यामध्ये आपण कांदा, लसूण आणि जिरं याचं वाटण केलं आहे. याच्यात आपण टमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण करून घेतलेलं आहे. हळद पावडर घेतलेली आपण, तेल घेतले 3 टेबलस्पून, कोथिंबीर घेतली थोडी, मीठ घेतले चवीनुसार, कढीपत्त्याचे पाने घेतले 7-8 आणि लाल मिरची पावडर घेतलेली. आता आपण अगोदर कढईमध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण इकडे मसाल्याचं तयार करून घेणार आहोत. 2.5 टेबलस्पून आपण चटणी घेतली, अर्धा टीस्पून आपण हळद पावडर घेतली आहे, 1 टीस्पून इतका आपण गरम मसाला घेतलेला आहे. याच्यात आपण पाणी टाकून घेणार आहोत आणि ते छान मिक्स करून घेणार आहोत. आता आपलं तेल छान तापलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता छान तडतडू द्यायचा आहे, म्हणजे त्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला कढीपत्त्याला. कढीपत्ता फ्राय झाल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये आपल्याला कांदा, लसूण आणि जिऱ्याचं जे वाटण केलं आहे आपण, ते टाकणार आहोत. आता आपण त्यात वाटण टाकलेलं आहे. हे वाटण आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईस्तोवर फ्राय करून घ्यायचं आहे. याला छान फ्राय करायचं आहे, जेणेकरून कांद्याचा आणि लसणाचा वास निघून जातो. म्हणून याला छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचं आहे. मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. आता आपण याच्यामध्ये टमाटो आणि कोथिंबीरची जी प्युरी केलेली ते आता आपण यात ॲड करणार आहोत. ह्या दोघांना छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटू द्यायचं छान या दोघा पेस्टला. आता आपण याच्यामध्ये चटणी, हळद आणि मसाला याची जी प्युरी केली ती टाकणार आहोत आता आपण. आणि ही प्युरी पण छान मिक्स करून घ्यायची आहे आणि याला तेल होईस्तोवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ देते, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटतं. तुम्ही बघू शकताय. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण 5 मिनिटं झाकण ठेवणार आहोत. पाणी टाकल्यामुळे आता याला छान तेल सुटेल आपल्या मसाल्याला. बघू शकता तुम्ही किती छान तेल आलंय आपल्या भाजीला. तेल सुटलं म्हणजे समजायचं आपला मसाला छान फ्राय झालेला आहे. आता आपण यामध्ये शिजवलेले छोले घालणार आहोत. आणि आपण जे उकडलेलं जे पाणी आहे छोल्यांचं,
तेच या भाजीमध्ये यूज करणार आहोत. आणि तुम्हाला जर दुसरं पाणी ॲड करायचं असेल त्यामध्ये भाजीमध्ये, तर तुम्ही ना गरम करून पाणी वापरायचं. गार पाणी वापरायचं नाही, भाजीची चव जाते. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान आता उकळायला लागली आहे. तुम्ही बघू शकता तेल पण किती छान आलंय आपल्या भाजीला. तुम्हाला जर आपल्या भाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अजून आपले कोणते व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील हे मला कमेंट करून नक्की सांगा.